कधी कधी जग तुम्हाला अपयशी ठरवतं, पण देव फक्त विचारतो, तू अजून उठणार का? ही कथा आहे बाबासाहेब गणपत राठोड यांची. बारसवाडा तांडा, गरीब घर, मोलमजुरी करणारे आई वडील आणि फक्त एक स्वप्न, माझा मुलगा पोलीस व्हावा. कारण दोन मामा पोलीस होते आणि आईच्या डोळ्यात फक्त तेच स्वप्न जळत होतं. शिक्षण मामाच्या गावी आश्रमशाळेत झालं, पण संघर्ष तो तर रोजचा होता. 10वी 4 वेळा नापास. गावात चहाच्या टपरीवर बसणाऱ्या लोकांनी निर्णय दिला, हा पोलीस होणार शक्यच नाही. नातेवाईकांनी सांगितलं, लग्न लावून टाका, अभ्यास त्याच्या बसाचा नाही. पण आई वडील एकच गोष्ट म्हणायचे, आमच्या मुलावर आमचा विश्वास आहे. त्याने कापसाच्या जायनिंगवर काम केलं, पाईपलाईनवरही मजुरी केली, कधी कधी फक्त भात खाऊन दिवस काढला, पण स्वप्न कधी सोडलं नाही. 12वी पास, MSc IT 3 वेळा नापास. पहिली भरती 1 मार्कने नापास, दुसरी 2 मार्कांनी नापास. लोकांना मजा वाटायची, पण त्याचा डोळ्यात राग नव्हता, फक्त जिद्द होती. आणि मग कोल्हापूर SRPF भरती, ग्राउंड 92 मार्क, लेखी 72 मार्क. निकालाच्या दिवशी तो कंपनीत कामाला जात होता. मोबाईलवर निकाल उघडला आणि आयुष्यात पहिल्यांदा त्याचा स्वप्न त्याला हसत दिसलं. तुमची निवड झाली आहे. तो धावत आईवडिलांकडे गेला, रडत रडत एकच वाक्य बोलला, आई, मी पोलीस झालो. हे स्वप्न बाबासाहेब आईच्या अश्रूंनी पिकवलं आणि त्याच्या पराभवांनी घडवलं. अपयश कितीही वेळा येऊ दे, जर मनात जिद्द असेल तर गरीब घरात जन्मलेला मुलगाही पोलीस होऊ शकतो.